हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। एका या भागामधला फलटण शहराची एंट्री गेट आहे आणि एंट्री गेटवर तुम्ही सगळ्यांनी फलटणकरांनी हा रस्ता अडवलेला आहे। रस्ता अशासाठी अडवलेला आहे आणि एवढ्या शांत पद्धतीने तुम्ही सर्वांना ऐकून घेतलं, निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की येणारा निकाल आमदार साहेबांनी जी मागणी केली विक्रमी मताने येणार, विक्रमी मत। जे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत ते 12 नंबर मध्ये उमेदवार खरात सर असतील, फुले मॅडम असतील, आता ऍडव्होकेट म्हणायला हरकत नाही, ऍडव्होकेट सिद्धाली, त्याचबरोबर फिरोजभाई अशोकराव जाधव आणि स्वातीताई, याचबरोबर राहुल निंबाळकर आणि नाईक वहिनी। मला वाटतं सगळ्यांचं नाव मी या ठिकाणी घेतली, चुकून कोणाचं नाव घ्यायचं तर उमेदवारांनी मला माफ करावे। ज्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतोय ते या नगरीचे भावी नगराध्यक्ष संशयदादा मगाशी सर्वांनी आपली मतं व्यक्त करून झाली। मला ही निवडणूक कुणाला पराभव आणि कुणाला जिंकण्यासाठी करायची माझी इच्छा नाही। माझी इच्छा आहे की फलटण शहराचा एकदा विकासासाठी निवडणूक करायची निर्णय आम्ही सर्वांनी घेतला। संशयदादांची उमेदवारी का आली ते शिवरूपराजांनी तुम्हाला सांगितलं, त्याचा आम्ही दिलीपसिंह भोसलेंचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला होता। आम्ही ठरवलं होतं की कुटुंबियामधलं कुणी निवडणुकीच्या रणांगणात उतरायचं, पण जेव्हा अनेक वर्षाची सत्ता उपभोगून त्यांना त्यांचा 35 वर्षाचा हा काय जो काय विकास तुमच्या खाली दिसलाय, मी ज्याच्यावर ह्या विकासावर उभा आहे, हा विकास करून सुद्धा त्यांचं पोट भरत नाही, तेव्हा जे शिवरूपराजांनी सांगितलं तेच विचार आमच्या सर्वांच्या मनामध्ये आले। किंबहुना दिलीपसिंह भोसले साहेबांनी हे सांगितले की आता अनेक नाईक निंबाळकर वगैरे आता संशयदादांची उमेदवारी असणे गरजेचे आहे, कारण अनुभव हा सगळ्यात महत्वाचा आहे की 10 वर्षाचा त्यांचा नगरपालिकेमधला प्रभावी विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांचा अनुभव या ठिकाणी महत्वाचा आहे। दुसरा विषय त्यांचा अनुभव म्हणजे सर्वसामान्य माणसामध्ये असणारा माणूस। मी कदाचित पुणे, मुंबई, दिल्ली, महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यात असलो तरी संशयदादा इथं जमिनीवर प्राधान्य देत होतो। ज्या पद्धतीने अनूप आहेत, अशोकराव आहेत, का प्रभावी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केले, फिरोजे त्या ठिकाणी खरात सर, या सगळ्या मंडळीचं काम अतिशय प्रभावी नगरसेवक म्हणून काम केलं। अनुपशांच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला न बोलणं उचित आहे की एवढं काम माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आणि गल्ली बोळामधल्या लोकांच्या समस्येचं सोडवलंय। मी मागच्या सभेमध्ये सांगितलं वकील साहेब की म्हटलं गटरामध्ये जर गाईचा बछडा पडला तरी अनुपशान त्या मुतारीची पर्वा न करता त्या ठिकाणी उतरून बछडा काढला, असा भूतदया असणारा व्यक्ती, तडफेट असणारा व्यक्ती। मग कधीही फलटण शहरामधले लोक मग काय चुकलं तर मला सांगतात, पण चुकल तिथं ताकदीने, माझे चुकलं तर ताकदीने खोडणारा माझा मित्र अनुप आहे। आणि अनुपची काही गोष्टी लोक शांत असू, गरम असू, पण काही गोष्टी लोकांच्यासाठी जे मागणारे अनुप आहे। मी सिद्धार्थीचं त्यापेक्षा लहान बघतो। मी अनुपला म्हणायचं, लहानपणीपासून सांगायचो की ही पोरगी नक्की तुझ्यापेक्षा सरस करणार, आणि माझा शब्द खराब झाला तर सिद्धार्थीचा आवाज घरातून बाहेर यायचा, अनुपला कोणतरी समजून सांगायचं, सिद्धार्थीने सांगितले अनुप समजून सांगायचं। त्यामुळं सिद्धार्थीची उमेदवारी मीच 8 नंबर मधनं त्या ठिकाणी अनुपशांना बोलून सांगितले की मला या ठिकाणी सिद्धार्थी शाळांना या ठिकाणी उमेदवारी द्यायची। आपली पोरगी ऍडव्होकेट होते, या ठिकाणी लोकांच्या समस्येची जाणीव लहानपणापासून लोकांना बघितले, आणि आज आपण 21 वर्षाची या ठिकाणी सिद्धार्थी आहे। दुसऱ्या आमची मेहबूबची मुलगी रझिया त्या ठिकाणी उभी आहे। 2-2 21 वर्षाच्या मुली त्या ठिकाणी या उमेदवारी दिली। माझी मुलगी आता इथं असते तर तिला उभं करत असते, कदाचित घरातलं कोण उभं करायचं त्याचं सिंगापूरला। त्यामुळं घरात एक कोणतरी उभं राहिले, तेव्हा आता परत दुसऱ्याचं नाव करायचं नाही, आपल्याला काय पलीकडचं घर नाही आपलं। निवडणूक ही
35 वर्षाच्या कारकिर्दीचा प्रदीर्घ ह्या विकासाच्या नंतर आज पलटण शहरामध्ये बऱ्याच दिवसांनी निवडणूक लागलेली. मला मी मगाशी जाणीवपूर्वक वाक्य वापरलं की तुम्ही रोड अडवलेला आहे. रोड अडवलाय तर वचपा काढायसाठी, पण आमचा नाही त्यांचा काढायचा. हा ज्या पद्धतीने तुम्हाला मला महिलांना 5-6 प्रश्न विचारायचे तुमच्याकडे वेळ या ठिकाणी मला एक सांगा की तुम्हाला जो विकास फलटण शहरामधून पाहिजे होता तो तुम्हाला मिळाला का? शहरामधनं नगराध्यक्षाचं कर्तव्य त्यांनी प्रॉपर बजावलं का? ते पण स्वतः नगराध्यक्ष त्या नगराचे शुद्ध पाणी कधी मिळालं का? मिळालं. या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा असतील, कोविड सारख्या समस्येमध्ये कुटुंबीय घरी तुमच्या उपयोगी पडलं का? आम्ही त्या ठिकाणी खराब सरांचं मी त्या ठिकाणी कौतुक करतो. त्या ठिकाणी कॉर्नरला आजही आम्ही आठवतो समोर अनुषंगाचे इथे आपण जेवणाचं कॅम्प लावत होतो ना सर. 2 महिने आपण सगळ्या फलटण सांभाळलं. कर्तृत्व असावं, दातृत्व असावं, असं इथं बसणाऱ्या टीमला विचारा तुम्ही कोणा लोकांच्या प्रपंच जेव्हा लहान गरीब लोकांचा प्रपंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेटत नव्हता, घरात चूल पेटत नव्हती, तेव्हा आपल्या शहरामध्ये लोक उपाशी नाही राहिली पाहिजे ही त्याच्यामागची भूमिका होती. ती भूमिका आम्ही सर्वांनी मिळून बजावली. इथनं सोमवार पेठेपासून मंगळवार पेठपासून मलठाणच्या टोकापासून फलटणच्या त्या टोकाला जे लोक काम करू शकत नव्हते, हातगाडी लावू शकत नव्हते, सफरचंदाचा गाडा लावू शकत नाही, त्या लोकांना त्या ठिकाणी अन्न पोचवायचं. त्यानंतर आम्ही कोविड मध्ये किट चालू केलं. कोविड संपल्यानंतर लगेच दिवाळी आली आणि किट कोविडचे चालू केल्या. ते किट आज थोडे की नाही 21,000 भगिनींना माझ्याकडे किट जातात. मी काय श्रीमंत नाही, पण जो माझ्या रक्तामध्ये की जे आपल्याला लोकांच्यासाठी करायचंय, माझ्या भगिनीसाठी करायचंय, मग ते त्यांनी दिवाळी गोड होते असंच नाही की मी दिली म्हणून दिवाळी साजरी करतात असं थोडीच आहे. पण माझ्या भगिनीला माझी दिवाळी नित्यनेमाने पोचली, आनंद होतात, त्यांचे आशीर्वाद मला होतात. मी सन्मान या ठिकाणी उभा महाराष्ट्रात सन्मान घेतला, देशात सन्मान घेतला, हे माझ्या भगिनींचे आशीर्वाद. मी लोकसभेला उभा राहिलो, 76% लोकांनी मला मतदान केलं. आमदार साहेबांना 74% लोकांनी. शहर एका साईडला झुकलेले, निवडून कोण येणार हा विषय राहिलेला नाही. निवडून कशासाठी आणायचं, निवडून याच्यासाठी आणायचं. इथून तुम्ही आदरकीला जाणार रस्ता आपण सिमेंट कॉन्क्रीटचा घेतलाय, कुशेगावला रस्ता घेतलाय, अगदी उपळाला जाऊ, नाहीतर गिरवीला जाऊ, नाहीतर आता दहिवडीला जाऊ, नाहीतर पंढरपूर, नाहीतर पुण्याला जाऊ, नाहीतर बारामतीला जाऊ. सगळे रस्ते कसे घेतले? सिमेंट. मी या वॉर्डामध्ये आता अनुषा अशी म्हणत होती की मला वॉर्डाला विकासाला काय भांडायची गरज आहे का? बिलकुल भांडायची गरज नाही. या ठिकाणी सत्ता नव्हती आमची, नगरपालिकेमध्ये सत्ता नव्हती. 2.5 वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो. रामराजे कायम सत्तेत आहेत, 30 वर्ष ते सत्तेत आहेत. उद्धव ठाकरेच्या काळात ते सभापती होते, नंतर अजितदादांच्या काळात सत्तेत आले, नंतर परत अजितदादांच्या काळात राहिले, नंतर आता आमदार साहेबांचं काम केलं नाही म्हणून त्यांना थोडंसं वाटत होतं कसं पुढे जाऊ, मागं येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू. आता परत शिंदे साहेबांच्या बरोबर गेले. जन्मल्यापासून राजकारणात जन्म घेतल्यापासून हा माणूस सत्तेत राहतो. 35 वर्षामध्ये जी कामं त्यांची होऊ शकली नव्हती, कालच्या एका फोनने होतात का? हे मला सांगा. शिंदे साहेबांसारखा शिंदे साहेबांच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही, जिल्हा नेता आहे, मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. ते तुमच्याच्याने जर 35 वर्ष कामं करून घ्यायची होती तर तुम्ही 35 वर्ष काय करत होता? कायम सत्तेत. तुम्हाला शहरामधल्या साधं या ठिकाणी नाट्यगृह सांभाळता आलं नाही. दिलीपसिंह भोसलेंनी या ठिकाणी नाट्यगृह बांधलं आणि एक सुद्धा खुर्ची चांगली नाही, एक सुद्धा नगरपालिकेची चांगली नाही, शाळा चांगली नाही, एक सुद्धा महिलांसाठी या ठिकाणी प्रसाधन गृह शहरामध्ये उपलब्ध आहे का? अडचणी आल्या, काय झाल्या, कोणी विटंबना होती, त्याला जबाबदार कोण? एक सुद्धा रस्ता खड्डे विकत दाखवा, आपण निवडणुकीमधनं इथं माघारी घ्यायला होते मुदतीला. पण एक सुद्धा रस्ता असा शहरामधनं मुख्य रस्त्यावर जातोय तो खड्डे विरत दाखवा, आपण त्यातून माघारी घेऊ. आणि मी सांगतो आम्ही शहराबाहेर रस्ते केलेले, आता जे रस्ते करतोय त्याला खड्डे दाखवा. नगरपालिकेच्या माध्यमातून बोलतोय, नुसतं नगरपालिका नाही, या ठिकाणी प्रशासकीय भवन आम्ही मंजूर करून आणलं, उपजिल्हाधिकारी नवीन कार्यालय मंजूर करणं, महसूल भवन या ठिकाणी नवीन मंजूर करणं. मंजूर नाही ती भूमिपूजन मुख्यमंत्री महोदयांनी केली. 75 कोटी रस्ता तुमच्या समोर जातो. पोलीस स्टेशनच्या इमारती तुमच्या समोर आहे, पोलिसांच्या राहायच्या निवासी समोर आहे. या ठिकाणी तारांगण नवीन मंजूर केलंय, महिलांसाठी जिम केली, सिटी हॉस्पिटल मंजूर केलं, मैदानमध्ये स्टेडियम मंजूर केलं. त्या सगळ्या जिम तुमच्या आता तुमच्याकडे फिरलेत कारण कोण असतो
तर उद्या त्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचे फोटो आहेत, त्याचे आदेश आहे. ह्यातलं एक जरी खोटं ठरवलं तरी आम्ही निवडणुकीमधनं माघारी घेऊ. ही कामं आम्ही मंजूर केलेली कामं निवडणुकीमधनं चालू नाही. जवळपास सगळे मिळून 100 कोटीपेक्षा जास्त आमदार साहेबांच्या काळामध्ये रस्त्याला पैसे आहेत आणि हे पैसे नगरपालिका संपल्यानंतर 30 दिवसामध्ये 30 ते 35 दिवसामध्ये फलटण शहरामध्ये सर्व ठिकाणी कामं चालू होतात. 6 महिन्यामध्ये फलटण शहरामध्ये खड्डे दिसणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही सर्व करतो. नगरपालिकेची बॉडी स्वायत्त बॉडी, नगरपालिकेची बॉडी चालवण्याकरता धमक असावी लागते. जबाबदारी पडल्यानंतर पुण्याला पळून जाणारी माणसं नको. ज्या माणसांवर जबाबदारी शेजारी या ठिकाणी रामराजांनी सुपुत्राला संधी दिली नव्हती का 20 वर्षापूर्वी शेजारच्या वॉर्डामधनं 4 नंबर वॉर्डा, जुना 6 का 7 नंबर वॉर्डा समिती उभं राहिले, तर ते त्यातून निवडून आल्यानंतर नगरपालिकेत गेलेच नाही. अनुप शांनी त्यांच्यावर तक्रार दाखल केली की नगरपालिकेमध्ये जोपर्यंत कार्यकाळ होता तोपर्यंत हे फिरक गेले नाही, त्यांना परत नगरसेवक सुद्धा होता कामा नये अशी प्रकारची तक्रार अनुप शांनी दाखल केली. अशा प्रकारचा माणूस निवडून द्यायचा काय, ज्याला काही माहिती नाही. फॉर्म भरल्यानंतर ते काय म्हटले ते की फलटण महानगरपालिका, ही महानगरपालिका काय अहो खेडे फलटण अशी परिस्थिती झाली. ब वर्गातली नगरपालिका, तुम्ही त्याला महानगरपालिका म्हणता. तुम्ही मी फॉर्म भरल्यानंतर अनुषा काय म्हटले, मी सेवक आहे, ही ताई माझी सेवक म्हणणारे अशोकराव म्हणतील आप्पा आहे त्या ठिकाणी, कुणी या ठिकाणी नगरपालिकेला उभं असलेले फिरोज आहे, ही लोक म्हणतील मी नगरसेवक आहे किंवा प्रथम सेवक आहे. संशोधना कधी म्हणणार नाही की मी यावं त्यावं आहे. फॉर्म भरल्यावर कोणी म्हणतोय की मी फलटणचा राजा आहे. अरे तुम्ही राजा आहात, सगळं आहात, काय आहात, त्याला फलटणच्या जनतेची काय देणे घेणे. 35 वर्षापूर्वी तुमच्या पप्पांकडे सत्ता दिली ना. आता पप्पांनी जर तुम्हाला पप्पू या ठिकाणी फलटण शहरामध्ये दिला, जो पप्पू फलटण शहरामध्ये थांबला नाही, त्या लोकांची कामं केली नाही, लोकांच्या सुखदुःखात नाही, कधी आलाय का मैत्रीला आलाय का दुःखात आलाय का लग्नाला आलाय, कधी आलाय माझ्यापेक्षा वाईट मोठे आले कधीच नाही. अहो लोक हॉस्पिटल कोरोनाच्या काळामध्ये हॉस्पिटल चालू झाले, लोकांनी कसाबखाने चालू केले. फलटण शहरामध्ये विकासाची एक पानपट्टी चालू करू शकले नाही अशी परिस्थिती. नगरपालिके लोकांना नागरिकांची बिलं लाईट बिल किती आली, सर्वात जास्त डेड बॉड्या कुठल्या आल्या याची पण चौकशी आपण तुम्ही करा. आम्ही लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर हॉटेल उत्कर्षला चालू केलं. इथं जेवणावर चालू केली. इथंच नाही तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करोनाच्या पेशंट मध्ये जाऊन रोज मी त्या ठिकाणी काम करत होतो. रोज माझे वडील गमावले होते. माझे वडील गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सावड्याच्या पूजेच्या दिवशी मी हात धुवून उठलो आणि दिल्लीला डॉक्टर त्या ठिकाणी करोनामध्ये अडकले होते, त्यांना आणण्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो. ही काम करण्यासाठी लोकांची भावना, आमचे स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवले. सो वडील गमावलेला मी 3ऱ्या दिवशी आम्ही बाहेर पडलो. आम्हाला शिकवू नाही की आम्ही काय केलं कोरोनाच्या काळात, कोणी काय केलं. शहरामध्ये ज्या ठिकाणी लोहमार्ग, रेल्वे, आज विमानतळ सुद्धा आम्ही चांगलं करायला निघालोय. जिल्हा न्यायालय मंजूर करून आणले, त्याचबरोबर दिवाणी न्यायालय मंजूर करून आणले, आरटी ऑफिस मंजूर करून आणलं, विमानतळ चांगल्या पद्धतीने चांगलं करून आणलं. लोकांना फिरायला ताराकडे हे सगळे नगरपालिकेचे इलेक्शन चालू आले आणि मी 2.5 वर्षात काम करू शकतो. खासदार नसताना आता काम करू शकतो. खासदार नसताना मुख्यमंत्री येतात आणि 11 ठिकाणच्या घोषणा. बालगंगा नदीचे अमृत 2 मध्ये समावेश मी करून घेतला. बालगंगा नदीचं सुशोभीकरणाचा जवळपास 3,500 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण महाराष्ट्र शासनाकडे दिला आणि तो सुद्धा आता लवकर त्याच्यामध्ये मंजूर होईल अशी अपेक्षा आहे. विमानतळाचा प्रस्ताव चालू दिला की छोटी विमानं त्या ठिकाणी उतरली पाहिजे, तो प्रस्ताव दिला. फलटणला आम्ही बारामतीच्या सारखा जिल्हा करायला निघालाय. आणि हे लोक फलटणची बदनामी करतात. औरंगजेब निंबाळकरची बदनामी करा ना, तुम्हाला किती बदनामी करायची, किती खोट्या बातम्या छापून आणायचं ते करा. दहशत काय असते तुम्हाला दाखवतो ना. या ठिकाणी कोण कोणाला फोन करतं. रामराजे म्हटलं की भोसले साहेबांचा पाय काढू, जाहीर घोषणा सांगितलं. आमच्याकडे कधी वक्तव्य, आम्ही कोणाला त्रास दिला. आता हे ऐका,
तुमच्याकडे बघून घेऊ, तुम्ही बंगल्यावर या. हे आता निवडणुकीतल्या गोष्ट, ह्याच्या आधी काही दम दिले नाहीत का? अतिशय सज्जन असणारे रघुनाथ राजे काय धुतल्या तांदळाचे. आता त्यांच्याबद्दल बोलायची त्यांची पात्रता नाही, त्यामुळे मी त्याच्याविषयी जास्त बोलत. पण सांगायचा उद्देश आहे की कोण म्हणते आम्ही मुंबईमध्ये पुण्यामध्ये बसून भांडण केली, कोण म्हणते काय केलं, कोण म्हणते कुठं काय केलं. दादागिरी कोण करतं? कुणी तालुक्यामध्ये मुंड सांभाळले, कुणी गुंडगिरी करायला लावली, कोण या ठिकाणी श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीला सगळे गुंडे घेऊन जातं शेतकऱ्यांच्या सगळ्या, माहिती नाही लोकांना. नगरपालिकेमध्ये एक वेळ या ठिकाणी शिक्षण मंडळाची निवडणूक केली, सगळे तडीपार फलटणची ते शिक्षण मंडळावर रामराजेंनी नेमले. आता ते म्हणतात फलटणची दहशत. माझी यादी आजपर्यंत वाटून दाखवतो. सगळे तडीपार ज्यांच्यामध्ये खून बलात्कार ह्याच्यासारखे आरोप त्याला शिक्षण मंडळाला सदस्य केले आणि एकाचंही शिक्षण पूर्ण झालं. अशा लोकांना शिक्षण मंडळाला सदस्य दिली. तुम्ही दहशतीच्या बाबतीत बोलू नका. हे 35 वर्षाचं काम तुमचं जे आहे ना त्याच्यावर बोला. आणि 2.5 वर्षाचं काम आम्ही जो विकास फलटण तालुक्यामध्ये आणतोय त्या विकासाची दहशत जर तुम्ही म्हणत असाल तर अशी दहशत आम्हाला मान्य. तुम्हाला दहशत आमची नाही, तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीची असुरक्षितेची दहशत आहे. कालच सांगितलं आमच्या पोराला समजा, आमच्या ह्याला समजा, आम्हाला ह्याला सांभाळा. तुम्ही तुमची पोरं बाळा सांभाळण्यासाठी त्यांना लेबल लावण्यासाठी फलटणच्या कशाला देताय बोकांडी? फलटणला काम करणारी माणसं सर्वसामान्य माणसं आहेत काय काम करायला? ज्या तुम्ही काहीच काम केलं नाही. फलटण मध्ये 35 वर्षात एक फलटणची आजची अवस्था एक तुम्ही शेजारच्या आसपासच्या खेड्यासारखी करून ठेवली. आज या नगरपालिकेला कर्तृत्ववान नगराध्यक्षाची गरज आहे, कर्तृत्ववान नगरसेवकांची गरज आहे. जे नगरपालिकेमध्ये लोकांच्या मध्ये राहतात अशा नगरसेवकांची गरज आहे. जे सर्वसामान्य माणसांमध्ये राहतात अशा नागरिकांची मधून निवडून जाणाऱ्या नगरसेवकांची गरज आहे. मला सांगा, शमशेर दादांच्या बाबतीत आज एक तरी आरोप त्यांच्याकडे आहे का? नाही. आता ते तयार करते आरोप तयार करायला मास्टर माइंड फार जोरात. बघितलं ना मास्टर माइंड? माझी बदनामी झाली का? फलटणची बदनामी केली. अख्ख्या फलटण कुठं टाकलं? फलटण की ते संपदा त्यांच्या आत्महत्येचा विषय काय संबंध होते? बिचाराने आत्महत्या करताना सगळं घेऊन ठेवलं होतं. 1 वर्षापूर्वी त्यांची चौकशी झाली. त्यात ते म्हणते की त्यांच्या पीए थ्रू खासदारांना माहिती दिली असं ते चौकशी रिपोर्ट मध्ये टाकलं होतं. तो पीएचं नाव पण त्यांनी सांगितलं होतं. तो पीए माझा नाही. बिचाराने दबाव आणले. त्यात सुद्धा ते ताईने असं लिहिलेलं होतं की हा पीएने दबाव आणला. पण आत्महत्या केलेला विषय बाजूला ठेवला, गुन्हा केलेला बाजूला ठेवला. पण त्यांना 1 वर्षापूर्वी पीएचा फोन घेतला, तो खासदार हाच आहे. अशा पद्धतीने सगळ्या कल्पोकल्पित. मला 1.5 वर्ष झालं मी लोकसभेला पडलोय. त्याच्या खासदारचं नाव सुद्धा त्याच्या कुटुंबाने हिरवे म्हणून सांगितलं. हिरवे नावाचा पाऊस मतदार येत नाही फलटण. चालायचं कसं? कल्पोकल्पित 277 एफआयआर झाल्या म्हटले. मुकदमांच्या विषयी झाल्यात का 270 एफआयआर? तालुक्यात जिल्ह्यात सगळ्या दिवशी एफआयआर झाल्या. काय बोगस करायचं, काय बोगस पाठवायचं? मला त्याचं दुःख नाही. फलटणची बदनामी होती. तुमच्या पोळाबाळाच्या संरक्षणासाठी, तुमच्या पोळाबाळांना त्या ठिकाणी राज्यकर्त्यांना डोक्यावर बसवण्यासाठी तुम्ही फलटणची बदनामी करू नका. माझी बदनामी करायला तुमचं ही काय म्हणतात ही लोकशाही. आम्ही कोणाला असं म्हणणार नाही तुझ्याकडे बघून घेतो, तुझा पाय काढतो, तुला इकडं आणतो तिकडं आणतो. आम्हाला ती काय करायची गरज नाही. पण फलटणची बदनामी तुम्ही करू नका. आमची बदनामी खुशाल करा. लोकशाही तुम्हाला किती आरोप पैसे देऊन करून घ्यायचे ती करू. तुम्हाला मुभा आहे पण जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. मला 76% मतदान झालं. आज सांगतो की तुम्ही कुणीही किती बघा, फलटणची जनता 80% पेक्षा जास्त मतदान करते. 80% आसपास सगळे नगरसेवक निवडून आहे. तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा आणि एकत्रित वाढवून नगरसेवक निवडून आणा असं मी जाहीर आव्हान तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि माझे निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये. जानोबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एनए 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 3104.
फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी। तेव्हा आजच सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या। पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण। संपर्क मोबाईल 72 1800 1898।